नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं निकिता शिंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. आपण एकदा नवीन वेगळा असा ब्लॉग घेऊन आलेलो आहोत. टायटल आणि थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की हा ब्लॉग कशा रिलेटेड आहे. नेस्लेचं कोलॅबरेशनसाठी आलं होतं, तर मग त्यांच्याकडून आलेलं जे गिफ्ट टॅम्पर आहे त्याचं आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आणि नेस्लेचे प्रोडक्ट यूज करून आपण काहीतरी छान अशी स्वीट डिश नाही तर काहीतरी रेसिपी बघणार आहोत. ते प्रोडक्ट कसे आले, त्याची बॅक स्टोरी काय आहे, ते सगळं तर आपण बघणारच आहोत. आता 2-3 दिवस झाले संपूर्ण महाराष्ट्रभर, मी तर बोलेन पूर्ण भारतामध्ये भरपूर असा पाऊस पडतोय. तर मग स्वतःची काळजी घ्या, घरीच थांबा, कारण नसताना घराच्या बाहेर जाऊ नका आणि संपूर्ण फॅमिली सोबत आपले व्हिडिओ बघा, व्हिडिओ छान एन्जॉय करा व्हिडिओ घरात बसून आणि पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, व्हिडिओ आवडले तर वेगवेगळ्या रेसिपीज सुद्धा आहेत आपल्या चॅनलवरती, त्या बघा, त्या घरी बनवा आणि गरमागरम रेसिपीज मस्त पावसामध्ये आनंद घ्या त्या रेसिपीजचा. आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण बघूया काय काय आलं आपल्या गिफ्ट हॅम्परमध्ये. हे आपलं गिफ्ट हॅम्पर आहे. बँगलोरवरून हे गिफ्ट हॅम्पर आले. ऍक्च्युली बराच टाइम झाला, म्हणजे खूप लेट झालेत बघायला गेले तर. पाऊस वगैरे भरपूर पडतोय त्यामुळे टाइम झाला पाठवायला त्यांच्याकडून सुद्धा, कारण आणि पावसामुळे कुरिअर सर्व्हिस वगैरे त्या सगळ्याचा इश्यू असतो. तरी त्यातल्या त्यात एवढ्या पावसाचं एवढं लांबून आले तरी प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने आले, म्हणजे असं डॅमेज वगैरे नाही झाले. तर मग आम्ही आलं प्रोडक्ट, ते आम्हाला कन्फर्म नव्हतं की हेच प्रोडक्ट आहे का, म्हणून आम्ही थोडंसं कट करून चेक केलं की तेच आहे का कन्फर्म करायला. तर मग आपण आता त्यात काय काय आले ते सगळं बघूया. आम्ही इथून थोडंसं कट करून बघितलं होतं. मॅक्रोनी पिझ्झा, हे मिल्कमेडचं मिनीवालं सॅशे आलंय. हे मॅजिक क्यूब्स, म्हणजे जे आपलं मॅगी मसाला असतं त्याचे क्यूब्सचं जे सॅशे आहे ते पॅकेट आलंय, मॅजिक क्यूब्स म्हणून. ही आहे कोकोनट मिल्क पावडर. ही कोरियन बार्बिक्यू वेज असं नाव आहे, कोरियन स्टाईल मॅगी जे आता आहेत सध्या ट्रेंडिंगला सुद्धा. हे आहे मॅजिक मसाल्याचं सॅशे, जे आपलं मॅगीचं मॅजिक मसाल्याचं असतं ते, त्याचं पॅकेट आहे पूर्ण. हे एक मोठं नूडल्स, वेज आटा नूडल्स जे मॅगीचे असतात ते, त्याच्यामध्ये ऍक्च्युली ह्याच्यात लिहिले फ्री स्पून वगैरे, त्याच्यामध्ये कदाचित आतमध्ये असेल कारण फ्री स्पून इथे वरती लिहिलेलं आहे. सगळे नेस्लेचेच प्रोडक्ट आहेत, म्हणजे मॅगी असेल किंवा काही असेल सगळे नेस्लेचेच प्रोडक्ट आले. आणि हे सगळे आपल्याला प्रोडक्ट्स मिळालेले आहेत. हे सगळे नेस्लेचे प्रोडक्ट आहेत. आपण लहानपणापासून नेस्लेचे प्रोडक्ट खाल्लेच आहेत, म्हणजे मॅगी असेल, कॉफी असेल, नेस्लेचे प्रोडक्ट लहानपणापासून न खाल्लेला असं एकही व्यक्ती नसेल, कारण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण एकदा तरी लाईफ टाईममध्ये प्रोडक्ट नक्की ट्राय केलं असेल. तर मग हे सगळे जे प्रोडक्ट आले त्यातला मी एक प्रोडक्ट यूज करून छान अशी डिश बनवणार आहे, स्वीट डिश बनवणार आहे. तर मग ती आपण आता बघणार आहोत. आणि माझं इंस्टाग्राम पेज आहे एक डेलिकसी फूड्स म्हणून, ते पेजचा इंस्टा आयडी मी खाली मेन्शन करते. तर मग त्या पेजला जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. तिथे सुद्धा मी वेगवेगळ्या रेसिपीज असतील किंवा त्या रिलेटेड काही टिप्स किंवा काही असेल ते सगळं मी शेअर करते. तर मग तुम्ही त्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. आणि आता आपण ह्याची एक रेसिपी बघूया. हे आता जे मॅगीचं, म्हणजे नेस्लेचं जे आहे मसाला आहे मॅजिक, म्हणजे हा मॅगी मसाला असतो. तर मग तो आपण भाजीमध्ये वगैरे यूज करू शकतो. मॅगीमध्ये आपल्याला काही काहीच असं ना की जे मसाला पाऊच आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून मसाला हवा असं, तर मग हे आपण यूज करू शकतो. भाजी वगैरे छान चवदार होते. तर मग हे त्याच्या रिलेटेड आहे. तर त्याच्यामध्ये सॅशेस आहेत वेगवेगळे, तर मग ते आहे. त्याच्यानंतर ही कोरियन मॅगी आहे. सध्या कोरियन मॅगी वगैरे असं ट्रेंडिंगला आहे, स्पायसी असते असं म्हणतात. आपण ट्राय करू कधीतरी नक्की, कारण सगळ्या गोष्टी यूज करून एकाच व्हिडिओमध्ये मला रेसिपी जमणार नाही. त्यामुळे कधी बनवली कोरियन मॅगी तर त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन. आणि हे जे आहेत हे क्यूब्स आहेत, वेज मॅजिक क्यूब्स लिहिले, ते मसाला जो आपला होता मॅगीचा त्याच्यासारखेच हे क्यूब्स असतात, जेवणामध्ये वगैरे यूज करू शकतो. हे जे आहे मिल्कमेड मिनी, हे मिल्कमेड मिनीचं सॅशे आहे. त्याच्यावरती लिहिले 100 रेसिपीज @ आणि पुढे वेबसाईटचं नाव दिलं. तर मग त्या वेबसाईटवर जाऊन
मे बी ह्याच्या 100 रेसिपीज काय काय ह्याच्या थ्रू बनवतात ते, स्वीट डिश असेल किंवा काही असेल ते सगळं लिहिलेलं असेल वेबसाईटवर. आणि त्यानंतर हे आहे क्रीमी कोकोनट मिल्क पावडर. तर मग त्या मिल्क पावडरचा यूज, कोकोनट पावडर आहे बेसिकली ती कोकोनट पावडर यूज करून त्याच्यावरती फिश करी वगैरे त्याचा फोटो येतात. मग आपण ज्याच्यामध्ये कोकोनट यूज करतो त्याच्या जागी ही पावडर यूज करून, म्हणजे मिल्क पावडर असेल त्याच्यात तशाच पद्धतीने कोकोनट पावडर आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून वगैरे मग ती रेसिपीमध्ये आपण यूज करू शकतो. असे बेसिकली हे प्रोडक्ट्स आहेत. हे मॅगी आहे, मॅक्रोनी आहे, हे बेसिकली सगळे प्रोडक्ट्स आहेत. सगळे प्रोडक्ट्स काही एका व्हिडिओमध्ये पॉसिबल होणार नाही, त्यामुळे मी आता एक स्वीट डिश अशी बनवेन ती तुमच्यासोबत शेअर करेन. त्यातल्या त्यात काही वेगळं बनवलं ह्या प्रोडक्ट्सचा यूज करून तर ते पण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे शेअर करेन. पद्धतीने तुमचे काही स्मॉल स्केल बिझनेस असतील, हॉटेल्स असतील किंवा तुमचे काही प्रोडक्ट्स वगैरे असतील ते तुम्हाला प्रमोशन करायचे असतील आपल्या चॅनलवरती तर मग तुम्ही DM करू शकता. मी इंस्टाग्राम ID डेलिकसी फूड्स आणि निकिता शिंदे ब्लॉग्स या दोन्ही इंस्टाग्राम ID खाली मेन्शन करते. त्या इंस्टाग्राम ID वरती जाऊन तुम्ही DM करा. आपण नक्की कोलॅबरेशन करू. तुमचे जे पण काही प्रोडक्ट्स असतील ते आपण प्रमोट करू आपल्या चॅनलवरती. काही असेल किंवा हॉटेल असेल तुमचं, त्या हॉटेलचा रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवरती पोस्ट करून हवा असेल तर मग त्या रिलेटेड आपण नक्की व्हिडिओ बनवू. त्या हॉटेलला जाऊन व्हिजिट देऊन आपण फूड रिव्ह्यू वगैरे करू. तुमचे जे पण प्रोडक्ट्स असतील ते आपण प्रमोट करू आपल्या चॅनलवरती. तर मग तुम्ही जाऊन DM करा. तुम्हाला नक्की रिस्पॉन्स करेन मी. आणि तुमचे प्रोडक्ट्स असतील किंवा काही असेल ते सगळं आपण प्रमोट आपल्या चॅनलवरती नक्की करू. आता आपण रेसिपीकडे बोलूया. चला तर मी इथे आता हे नेस्लेचं जे मिल्कमेड आहे ते यूज करून एक स्वीट डिश डेझर्ट असं बनवणार आहे. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता चित्र दिले आहे कपकेकचं, आईस्क्रीमचं. ह्याच्याने तुम्ही असे बरेच प्रोडक्ट बनवू शकतात. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते प्रोडक्ट्स दिसतील. आणि मिठाई वगैरे बरंच काही बनवू शकता. कारण आणि त्यातल्या त्यात आपण घरच्या घरी असं छान काहीतरी बनवलं डेझर्ट किंवा मिठाई काही असेल ते कधी पण चांगलं. कारण आपण जे पण बाहेरून आणतो ते खूप जुनं सुद्धा असतं, कधी खूप टाइम झालेला असतो. ते घरच्या घरी फ्रेश बनवलेलं लहान मुलांना असं जनरली गोड खायला चॉकलेट्स वगैरे हे खूप आवडतं. त्यामुळे ह्याच्यातून तुम्ही आईस्क्रीम, कपकेक्स, केक्स काहीही बनवू शकता, मिठाई बनवू शकता. सो मी हे यूज करून चॉकलेट फज बनवणार आहे. तर मग त्याची रेसिपी आपण बघूया. प्रत्येक जण थोडंफार व्हेरिएशन आणतं. तुम्ही काही हेल्दी गोष्टी त्याच्यात टाकून वेगळी अशी रेसिपी बनवू शकता. कारण मुलाला जेवढं हेल्दी खायला देऊ तेवढं चांगलंच असतं. जसं आता नॉर्मल ह्याचा केक जो असतो मैद्याचा, त्याच्यापेक्षा आपण गव्हाचा केक किंवा रव्याचा वगैरे केक करतो. तसं व्हेरिएशन प्रत्येक जण आपलं आणतं. तसं तुम्ही सुद्धा या रेसिपीमध्ये व्हेरिएशन आणू शकता. आणि तुम्हाला मदत जर का हवी असेल की काय करू शकतो की अजून काय रेसिपी, तर मग तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. त्याच्यावर त्याच्या 100+ रेसिपीज आहेत. तर मग त्यात तुम्हाला हेल्पफुल ठरेल. म्हणजे व्हिडिओ किंवा कायपेक्षा त्या वेबसाईटवरती डिटेल रेसिपी दिलेली असते. म्हणजे किती क्वांटिटी आहे, प्रिपरेशन किती जणांसाठी आपण हे बनवू शकतो, हे सगळं डिटेल लिहिलेलं आहे. तर मग ते तुम्ही बनवू शकता. आता आपण हे यूज करू. आणि इथे मी बेसिक काही गोष्टी घेतल्या त्या मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये. ते यूज करून आपण छान अशी रेसिपी बनवूया. त्याच्यासाठी मी आता इथे सगळ्यात पहिले ओरिओ बिस्किट घेतले. ओरिओ बिस्किट एक मी त्याच्या जागी तुम्ही कोको पावडर सुद्धा घेऊ शकता किंवा डार्क चॉकलेट, चोको चिप्स असे काही चॉकलेट्स लहान मुलांना आवडतं त्यामुळे तसंही काही घेऊ शकता. मी इथे ओरिओ बिस्किट घेतलंय. आता हे आपण ओरिओ बिस्किट मिक्सरला वाटून घ्यायचंय. मी ना ह्याची क्रीम वगैरे काय काढत नाही, क्रीम सहितच घेते. तोडून घेऊ जरासा आणि ना मिक्सरला छान वाटून घेऊ. आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते आणि नंतर आपण पुढची रेसिपी बघू. आता इथे मी ओरिओ बिस्किट जे घेतलं होतं क्रीम सहित घेतलं. मी क्रीम काय काढली नाही. तर मग ते आपण घेऊया. मिक्सरला वाटलेलं आहे ते. आता मी ते ओरिओ बिस्किट बारीक मिक्सरला वाटून घेतलेले आहे. ते इथे 1 चमचा मी मैदा घेतलाय आणि 1 चमचा पिठी साखर मी थोडीच घेतली. कारण कसं आपण जे बिस्किट घेतले ते ऑलरेडी गोड असतं. त्याच्यात ती क्रीम असणार, क्रीम सहित मी घेतलं मग ते पण गोड असणार. परत आपण जे मिल्कमेड यूज करणार आहोत ते गोड असेल, सगळं गोड असेल. अति गोड पण नको वाटायला, म्हणून मग मी पिठी साखर 1च चमचा घेतली आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया सगळं. आता आपण ह्याच्यामध्ये बटर घालणार आहोत. रूम टेम्परेचरला बटर, म्हणजे असं मेल्ट नाही करून घेतलं, रूम टेम्परेचरचं बटर आहे तेच आपण घेतलंय. आणि आता ह्याच्यात हे मिल्कमेड्सचं पॅकेट आहे जे ते आपण यूज करू.
हे आता मी छान मिक्स करून घेणार आहे। मी आता बघा गॅस वगैरे अजून काहीच लावला नाही। आपण हे आधी छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं आणि मग गॅस लावायचा। गॅसवर पण एकदम असं बारीक गॅसवरतीच आपल्याला हे शिजवायचं। आता मी एकदम बारीक गॅसवर असं ठेवलंय। थोडा वेळच आपण हे करायचं, कारण आपण ज्या पण गोष्टी घेतल्या त्या ऑलमोस्ट जरा शिजलेल्याच असतात। तर एक बारीक गॅसवरती मी थोडं शिजू देते थोडाच वेळ, मग आपण ह्याला गार्निशिंग वगैरे करू। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यात ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा घाला गार्निशिंगला, परत ह्याच्यामध्ये असे ड्रायफ्रुट्स सुद्धा यूज करू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं शिजू द्यायचं त्याला। असं छान आपलं हे बॅटर तयार झालंय। मी 5-1 मिनिटच फक्त ठेवलेलं बारीक गॅसवरती पण। आता हे आपण काढून घेऊ। आता मी हे ह्या भांड्यामध्ये सेट करायला ठेवलंय। वरतून मी हे ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करते। तुम्ही ज्या बॅटर तुम्ही जे बनवणार आहात त्या बॅटरमध्ये सुद्धा ड्रायफ्रुट्स टाकू शकता। आणि आता हे सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायला लागणार आहे। अर्धा तास 1 तास असं तुम्ही साधारण ठेवू शकता। ड्रायफ्रुट्सने असं गार्निशिंग केलं। आता हे आपण सेट करायला ठेवायचं आहे। आता हे छान गार्निशिंग करून झालंय। मी आता हे फ्रीजरमध्ये ठेवते थोडा वेळ सेट व्हायला, 1 तास वगैरे। सेट झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये छान कट करून घेऊ शकता आणि मग आपलं हे चॉकलेट फज खाण्यासाठी रेडी। अशी सोपी, सिंपल आणि छान अशी डिश आहे। लहान मुलांना चॉकलेट्स वगैरे आवडतात, त्यामुळे तुम्ही हे घरी करू शकता। लहान मुलं आवडीने खातील सुद्धा। आणि तसेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, तुमचे स्मॉल स्केल बिझनेस, हॉटेल्स जे पण काही प्रमोट करायचे असतील, त्यासाठी तुम्ही आम्हाला DM करा इंस्टाग्राम ID वरती। आपण नक्की कोलॅब करू। DM तुमचा बिझनेस आपण प्रमोट करू। असेच आपण एकजुटीने सगळे आपले YouTube चॅनल असतील किंवा काही असेल जे बिझनेसेस वगैरे असेल, दोन्ही आपण एकसाथ ग्रो करू शकतो। तर मग त्यासाठी DM करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, रेसिपीज, ट्रॅव्हल, हे ते सगळे प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजून सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल तर पहिले जाऊन फटाफट सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेअर करायला सुद्धा विसरू नका। आणि तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची। बाय बाय।